दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आगामी सिंहस्थ कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्याच पार्श्वभूमीवर सर्व विकास कामांनाही वेग आलाय. त्याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे देखील कुंभमेळा कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी सर्वांना संबोधित केले. पैकी एक प्रमुख असं ज्योतिर्लिंग आहे आणि आगामी सिंहस्थ हा 12 वर्षानंतर जो सिंहस्थ येत आहे त्या गोष्टी आता जो लवकरच येऊन ठेपलेला आहे आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय. सिंहस्थ कुंभमेळा हा एक आपला फेस्टिवल आहे आणि हा जो सण म्हणू त्याला की जो आपल्याला संपूर्ण याच्यात जगात ज्याचं नाव होणार आहे आणि आहे असं आपल्याला सिंहस्थ कुंभमेळा असा आगामी निर्विघ्नपणे पार पाडायचा आहे. मंचावर उपस्थित आपले आदरणीय ज्यांचा साधू महंतांच्या आशीर्वादाने सिंहस्थ हा साजरा होणार आहे. तसे आपल्याला ज्यांचा आशीर्वाद नेहमी आहेच असे साधू महंत आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या साक्षीने आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण आज ज्या शहरातले जे विविध कामं आहेत त्याची आज आपण सुरुवात करत आहोत. आपले परिचयाचे भगवान बाबाजी, त्याचप्रमाणे दीपक गिरीजी महाराज जुना आखाडा, धनंजय गिरीजी महाराज निरंजनी आखाडा, दान मुनिजी महाराज बडा उदासीन आखाडा, स्वामी गोपालदासजी महाराज नया उदासीन आखाडा आणि अजय पुरीजी महाराज. इथे जमलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपनगराध्यक्ष, सर्व त्र्यंबक नगर परिषदेतील संपूर्ण स्टाफ आणि इथे जमलेले माझे तमाम बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम कामाचं खूप खरोखर आता सर्वांच्या भाषणातनं एक आहे की आपल्याकडे टाईम कमी आहे. परंतु टाईम जरी कमी असला तरी आपण प्रभू त्र्यंबकराजाला एकच साकडं घालतोय की सिंहस्थ कुंभमेळा हा तुझा आहे आणि तुला तो पार पाडायचा आहे. यासाठी तू आम्हाला शक्ती दे, हिंमत दे आणि जे कामं आहे त्या तुझ्या आशीर्वादाने कमी वेळामध्ये कसे संपूर्ण आणि पूर्णत्वाला न्यायचे यासाठी आपल्याला त्याची साथ आहे असा मला ठामपणे माझ्या महादेवावर विश्वास आहे की जरी टाईम कमी आहे आपल्याकडे महाराज की तरी पण आपण कामं निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. कामाला भरपूर उशीर झाला आहे. आगामी सिंहस्थचे कामं हे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रशासकीय याच्यावरच आपली धुरा होती. परंतु प्रशासनाने त्यांच्या परीने प्रयत्न केलेले आहे, परंतु प्रॅक्टिकली म्हणजे साक्षात ते उतरलेले नाही आहे. आत्ताच आम्हाला निवडून येऊन सुद्धा 2 महिने झालेले आहे. संपूर्ण लेखाजोखा आम्ही घेतोय. या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तर खरोखर कामांमध्ये प्रचंड म्हणजे अडचणी निर्माण होत आहे. परंतु कोणत्याही अडचणींना कोणत्याही प्रकारे न घाबरता, न अडचणींना भीक घालता आम्ही यामध्ये मात करून संपूर्ण कामं कसे आमच्या पूर्णत्वाला आम्ही नेऊ याकडेच आमचे म्हणजे तळापासून आमचे हेच प्रयत्न आहे. आधारस्तंभ असे आपले भगवान जी बाबा, तसेच या जिल्ह्याचे लाडके व माजी कार्यसम्राट हेमंत अप्पाजी गोडसे, कर्तव्यदक्ष व लाडक्या अशा या नगरीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्ष मंजुताई वारुणसे, सर्वच नगरसेवक, नगरसेविका, तसेच मंचावर उपस्थित दीपक गिरीजी महाराज, धनंजय गिरीजी महाराज, दान मुनिजी महाराज, स्वामी गोपालदासजी महाराज, तसेच आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ सत्यप्रियजी शुक्ला, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे व समोर उपस्थित सर्व तोळामोलाचे असे आमचे
ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनो, आपल्या या त्र्यंबकेश्वर नगरीला संतांची अशी भूमी व प्रभू त्र्यंबकराज यांचं असं पवित्र तीर्थक्षेत्र असलेली आपली ही पवित्र नगरी, पावन भूमी, या नगरीचा विशेष असं सिंहस्थ कुंभमेळा हा आपला एक सर्वांचा पूर्ण जगाला हेवा वाटावा असा मोठा सोहळा या ठिकाणी 2026-27 रोजी संपन्न होणार आहे. त्यापूर्वीची तयारी म्हणून या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपले सर्वांचेच देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांनी मिळून या कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीला 1100 कोटी रुपये असा मोठा कधी ना भेटला असा इतका मोठा निधी या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी दिलेला आहे. या प्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, साधू महंत तसेच शिवसेना गटनेते प्रशांत कायधनी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे तसेच त्र्यंबकेश्वरमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर गारे, लक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.